सुंदरशितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुंडरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्ष दिये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदय आकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी सतरावियेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझावुनी म्हणूनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली न संडी तुझी। 12व्या अध्यायातल्या गुरु नमनाच्या या सुरुवातीच्या 8 ओव्या आहेत। आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत। भक्तीची जी प्रचलित कल्पना आहे श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम याला नवविधा भक्ती असं म्हटलं जातं। ही नवविधा भक्ती नारदांनी भक्ताचार्य अशा नारदांनी पुरस्कृत केली। आणि भक्ती म्हणून सांप्रत ही नवविधा भक्ती म्हणजेच भक्ती अशा रीतीने सर्वांच्या अंतःकरणामध्ये स्थिर आहे। भगवद्गीतेने सांगितलेली भक्ती काय आहे हे आपण याच्या आधीच्या भागात पाहिलं। आता आपण श्रवणम आणि आता कीर्तनम पाहतो आहोत। मात्र भगवंतांनी जी सांगितलेली भक्ती आहे ती भक्ती केवळ श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अशा रीतीने सांगितलेली नाही। परवा भक्ती या विषयावर एक परिसंवाद देखील झाला आपल्या अध्यात्म मंगल धाम मध्ये। त्याच्यात भगवंतांनी सांगितलेली भक्ती काय असं सांगण्याच्या ऐवजी भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे श्रद्धा इतकंच बोललं गेलं। आपण त्याच विषयावर पाहतो आहोत की भक्ती याचा अर्थ जीवनाचं अत्यंत श्रेष्ठ गुह्यतम असं तत्वज्ञान। ते केवळ श्रद्धा भक्तीवर अवलंबून असं नाही। श्रद्धा भक्ती हे त्याचं एक अंग आहे। मात्र भगवंतांनी सांगितलेली भक्ती ही युक्त युक्ततर युक्ततम अशा पद्धतीने विकसित होणारी अशी गोष्ट आहे।
भगवंतांनी सांगितलेली भक्ती ही सांख्य म्हणजे ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसलेला आहे किंवा ठसवण्याचा जो अभ्यास करतो आहे आणि या अभ्यासाला पूरक म्हणून जो कर्माचं आचरण करतो आहे, कर्मयोगाचं आचरण करतो आहे, पण कर्मयोगाचं आचरण करत असताना ज्या मर्यादा आहेत आपल्या प्रकृतीच्या, भगवंतांनी भले सांगितलं की मला सर्व कर्म अर्पण करून करा, पण अर्पण करून करता येत नाही, ती इंद्रियांना अर्पण होतात, विषयांना अर्पण होतात, या मर्यादा आहेत. त्यामुळे हा कर्मयोग जमावा म्हणून जी इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना सुशिक्षित करण्याची अशी कला म्हणजे उपासना आहे, त्याच्यात पहिली उपासना म्हणजे ध्यान भगवंतांनी सांगितलं. म्हणून सांख्य अधिक कर्मयोग अधिक ध्यान, त्या ध्यानाने अलिप्तता प्राप्त होते, बुद्धीला अग्र सूक्ष्मता आणि अग्रता येते. दृश्यते तु अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः, परमात्मा किंवा आत्मा अग्र बुद्धीला जाणता येतो, अत्यंत सूक्ष्म अशा बुद्धीला मात्र तो दिसतो. बुद्धीची अग्रता आणि सूक्ष्मता या गोष्टी ध्यानाने होतात, तसंच अलिप्तता ध्यानाने प्राप्त होते. कशापासून अलिप्तता? देह मन बुद्धीपासून अलिप्तता आणि आत्म्याशी संलग्नता. ध्यानाने आत्मरूप व्हायला मदत होते. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति, ध्यानाने आत्मा जाणला जातो, पाहिला जातो. अशा प्रकारे जीवनामध्ये आत्मज्ञान विषयक चिंतन आहे, सांख्य आहे, कर्माचा विचार आहे भगवंतांनी सांगितला तसा. तो जमण्यासाठी म्हणून ध्यानाचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास करत असताना देखील कितीतरी मोकळा वेळ राहतो, जे कर्म करत असताना वेळ राहतो. तसंच जे प्राप्त कर्तव्य कर्म आहे त्या कर्तव्य कर्मालाच जे कर्मयोगामध्ये भगवंतांनी सांगितले नाही असे वेगळे आयाम 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुचवले. ते श्रद्धा प्रेमादी आहेत. आणि श्रद्धा प्रेम याचा उपयोग करून तसंच 6व्या अध्यायामध्ये किंवा ध्यान योगामध्ये सांगितलेल्या ध्यान मार्गाचा अवलंब करून आत्म्याशी संलग्नता साधण्याचा प्रयत्न करत असताना जी कर्म केली जातात, ज्ञान लक्षात ठेवून आपल्याला समजते ना मी काय वाक्य म्हणतो आहे ते, जी कर्म केली जातात या कर्मांमध्ये सर्वत्र भगवत भाव पाहण्याची वृत्ती, आपण जसे आत्मरूप आहोत तसंच जे जे भेटेल भूत ते ते जाणीचे भगवंत अशी दृष्टी विकसित करण्याचं तंत्र श्रद्धा प्रेमाच्या साह्याने जेव्हा विकसित होतं तेव्हा त्याला भक्ती असं म्हणतात. आपलं चिंतन कमी पडत असावं, वारंवार आपल्याला सांगून देखील अशा प्रकारे याला भक्ती असं म्हणतात असं कोणाला सांगता आलं नाही. भगवंतांची भक्ती काय आहे, काय भगवंतांनी सांगितलेलं आहे, एका पुढं एक ज्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत त्या कशा भगवद्गीतेमध्ये क्रमाने आलेल्या आहेत आणि नवविधा भक्ती जी नारदांनी सांगितली ती भगवंतांनी का नाही सांगितली भक्ती म्हणून. भक्तीच्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये देखील अशा प्रकारचे उल्लेख का नाहीत? याचं कारण भगवंत भक्ती ज्याला समजतात त्या भक्तीवर आपण निरूपण करतो आहोत, त्याच्यावर आपण विचार करतो आहोत आणि ती आपण समजून घेतो आहोत. ही भक्ती म्हणजे गंध माळा टिळा श्रद्धा प्रेम पूजा एवढी मर्यादित नाहीये. आणि या 12व्या अध्यायामध्ये भक्तीला वाहिलेल्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी जी भक्ती सांगितली ती भक्ती आणि त्याला जो
थोडा म्हणजे भगवंतांनी ध्यानाविषयी त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे, पण अधिक विस्तृत अधिक विस्तार योग्य रीतीने व्हावा म्हणून जे ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुनमन लिहिलं, त्या गुरुनमनामध्ये ध्यानाचा थेट उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केला. याच्यावरूनही स्पष्ट होतं की भक्ती म्हणजे भगवंतांना काय म्हणायचं आहे. भगवंतांनी सांगितलेल्या भक्तीमध्ये कर्माचा कितीतरी विचार भगवंतांनी दिला. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीहि निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. हे जे भगवंतांनी सांगितलं त्याची पुनरुक्ती या अध्यायामध्ये भगवंतांनी केली. तू सर्व कर्म मला अर्पण करून कर, श्रद्धा प्रेमादी ठेव, ध्यान ठेव, उपासना कर. हेही जमलं नाही तर याचा अभ्यास कर, तेही जमलं नाही तर कर्म माझ्या प्रीत्यर्थ कर, पण बाकीच्या गोष्टी मात्र तशाच करायच्या आहेत. म्हणजे श्रद्धा प्रेमादी याचा अभ्यास म्हणजे कर्म एकतर मला अर्पण करून कर, किंवा माझ्या प्रीत्यर्थ कर, किंवा कर्म फल त्याग कर. हे एकाला एक ऑप्शन म्हणून दिले. आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजे ज्ञानाचा विचार, ध्यान आणि श्रद्धा प्रेमादी हे मात्र प्रत्येक ठिकाणी असू दे. याला भगवंत भक्ती असं म्हणतात. त्याच्या जोडीने जे ध्यान आणि ध्यानातून कर्मफल त्याग हा या अध्यायाचा समारोप 12व्या श्लोकामध्ये केला. या विषयाचा समारोप त्याच्यामध्ये देखील ध्यान, कर्म, कर्मफल त्याग, तसंच श्रद्धा प्रेमादी आणि अभ्यास याचा संपूर्ण उपयोग आणि ज्ञान म्हणजे सांख्य याचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे. मला सांगायचा आशा करता हे होतं की आपली भक्तीविषयीची जी कल्पना आहे ती कल्पना भगवद्गीतेने आपल्याला सांगितलेली, तर ती आपल्या ठिकाणी ठसावी त्याच्याकरता ही प्रवचन आहेत. जीवनाचा एकांगी असा विचार भगवद्गीतेने केलेला नाही. म्हणून तर आज भक्त वेगळा, ध्यानयोगी वेगळा, कर्मयोगी वेगळा, तत्वज्ञ केवळ सांख्य ज्ञानाचा विचार करणारा वेगळा असा समाजामध्ये विभाग पडलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज मात्र भक्त देखील होते, योगी देखील होते, कर्माचा देखील त्यांनी पुरस्कार केला आणि त्यांच्या नावातच ज्ञानेश्वर असं आहे. स्वामीजी म्हणत असत आदिनाथ योगी होते म्हणजे कर्मयोगी होते का ध्यान योगी होते का भक्त होते का ज्ञानी होते, ते सर्व होते. तुकाराम महाराज कर्मयोगी होते का भक्त होते का ज्ञानी होते का ध्यान करणारे होते, सर्व होते. जीवनाचे असे भाग पडू शकत नाहीत. आचार्य भक्त होते का, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते, ते भक्त होते. ते ज्ञानी होते का, कोणाला शंका आहे. ते योगी होते का, योग तारावली त्यांनी लिहिली, त्याच्यात ध्यानाचा समग्र विचार त्यांनी मांडला. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. याच्यामध्ये हठयोगाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीच्या प्रकारात सुरुवातीला केलेलं आहे. आज जर प्रवचनकार कीर्तनकारांनी काही केलं असेल समाजामध्ये तर भक्ती वेगळी, कर्म वेगळं, ध्यान वेगळं. तू भक्ती करणार आहेस ना, ध्यानाला जाऊ नकोस. ध्यान तर उघड्या डोळ्यांनी करायचं असतं, असं एक चुकीचे समज पसरवले. कोणी सांगितलं असं त्यांना कोणी विचारत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं का तुकाराम महाराजांनी सांगितलं. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. सद्गुरूंच्या विषयी स्तवन करत आहेत. जय जय वो शुद्धे, शुद्ध स्वरूप असे आपण आहात. आपला जय जयकार असो. आत्म्या इतकं शुद्ध जगामध्ये काहीही नाही.
आत्म्याच्या खेरीत जे जे काही आहे ते प्रकृती म्हणून गणलं जातं आणि त्याच्यामध्ये अशुद्धता आलीच. जर शुद्ध काही असेल तर निखळ अस्तित्व, शुद्ध अस्तित्व, केवळ अस्तित्व, शुद्ध जाणीव कला, आत्मा, सच्चित आनंद स्वरूप अशी स्थिती हीच केवळ शुद्ध स्थिती आहे. त्याच्या अलीकडच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या देह मन बुद्धीमध्ये सापडतात, प्रकृतीमध्ये सापडतात, पंचभूतांमध्ये सापडतात, त्या विकारवान आहेत. सद्गुरु हे शुद्ध स्वरूप आहेत. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. पण शुद्ध स्वरूप अशी जी आत्मस्थिती आहे ती आत्मस्थिती देहाच्या अंगाने अवतरलेले असे ते आहेत. एरवी त्याचं केवळ वर्णनच केलं जातं. ती स्थिती, ती आत्मस्थिती पाहण्याची सोय नाही. ती स्थिती मात्र सद्गुरूंच्या योगाने पाहता येते. केवळ वाङ्मयात वर्णन केलेलं, शास्त्रांनी वर्णन केलेलं अव्यक्त, अनादि, अचिंत्य, अविकारी, निरवयव, अनादि, अनंत असं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप सद्गुरूंच्या रूपाने मूर्तिमंत आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ते शुद्ध स्वरूप देखील आहेत. तसंच त्यांनी एखाद्या देहाचा आश्रय देखील केलेला आहे आणि म्हणून ते औदार्यामध्ये प्रसिद्ध आहेत. परब्रह्म किंवा केवळ निखळ आत्मतत्व कुठं उदार असू शकत नाही, कारण ते औदार्य दाखवणार कशाच्या साहाय्याने? औदार्य जर दाखवायचं असेल तर त्याला देखील कशाचा तरी आधार घ्यायला लागतो. सद्गुरूंनी देहाचा आधार घेतलेला असल्यामुळं देहाच्या आधाराने असलेलं हे तत्व दुसऱ्यावर औदार्य दाखवू शकतं. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. असंख्य असे दरिद्री जीव त्यांनी नृपती केले. त्यांना आत्मानंदामध्ये, ब्रह्मानंदामध्ये, आपल्या स्वतःच्याच असीम अशा आनंदामध्ये त्यांनी डुंबून टाकलं. त्याचं त्यांनी धनी केलं. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन. त्यांच्या आधाराने, त्यांच्या देहाच्या आधाराने ते शुद्ध स्वरूप कृपा करू शकतं. असं असल्यामुळे ते उदार आहेत आणि त्यांचं औदार्य कोणत्या वस्तू रूपाने, स्थावर जंगम अशा रूपाने असं नसून ते आनंदाचा, सुखाचा, शांतीचा, आत्मस्थितीचा असा निश्चय प्रदान करतात. अशा रीतीने ते उदार आहेत. ती स्थिती आपल्याला ते देतात, त्यामुळे ते उदार आहेत. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. आणि औदार्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत परमार्थाच्या इतिहासामध्ये सहस्रावधी साधकांना, लक्षावधी साधकांना पुराण काळापासून सद्गुरूंकडून या औदार्याचं दान मिळालेलं आहे. अनवरत आनंदे वर्षतीये. आणि कुठेही न थांबणारा, अनवरत, सतत वर्षाव करणारा असा आनंद सद्गुरूंच्या योगाने मिळत असतो. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी.
ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आपण म्हणतो विषय व्याळे मिठी दिधली अनुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. स्वामीजी म्हणत असत नुठी ताठी काय. आपण जे परवा ऐकलं की ज्ञानेश्वरी त्याच्या विरामचिन्हांसहित जर वाचली नाही तर कळत नाही कधी कधी. तशा प्रकारची ही ओवी आहे. विषय रूपी व्याळ म्हणजे सर्प त्यांनी मिठी दिल्यानंतर विषय व्याळे मिठी दिधलिया, पण मिठीला दंड आहे त्यामुळे मिठीला थांबतो आपण. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी, तो उठू शकत नाही. जर सर्पाने डंख केला विषय रूपी तर ज्याला डंख होतो तो उठू शकत नाही. ताठी, बेशुद्ध झालेला मनुष्य जसा काष्ठवत होतो तसा तो ताठ होऊन जातो. म्हणजे सगळं त्याचं शरीर विषाने भिनल्यामुळं त्याला एक प्रकारचा कडकपणा येतो. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. असे जे संसारिक लोक आहेत ते तुमच्या गुरुकृपा दृष्टीच्या प्रसादामुळे निर्विष होऊन जातात. म्हणजे विषयरूपी विष त्यांचं उतरतं. आचार्यांनी योग तारावलीचा नमना करता लिहिलेला जो श्लोक आहे तो श्लोक आपण या प्रवचनाच्याही आरंभी घेतो. वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये. त्या आचार्यांची वाट पुसत त्यांनी लिहिलेलं आहे ते विचारतच ही ओवी जणू लिहिलेली आहे. वंदे म्हणजे मी नमस्कार करतो. गुरुनाम चरणारविंदे, सद्गुरूंचे जे चरण कमल आहेत त्यांना मी नमस्कार करतो. संदर्शित स्वात्म सुखावबोधे, सुखाचा अवबोध ते करतात. कोणत्या सुखाचा? स्व आत्म, आपल्याच ठिकाणी असलेल्या सुखाचा अवबोध म्हणजे बोध साधकाला सद्गुरू करतात. वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे. कशा रीतीने ते बोध करतात? जनस्य ये जांगलिकाय माने. जांगलिक म्हणजे मंत्रांनी सर्पाचं विष उतरवणारा मांत्रिक, त्याला जांगलिक असं म्हणतात. जनस्य ये जांगलिकाय माने संसार हालाहल मोह शांत ये. संसार रूपी हालाहल विष त्यामुळे निर्माण झालेला मोह शांत करणारे असे जसे जांगलिक असतात तसेच आपण आहात. आपल्याला नमस्कार असो. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. जे त्रिविध ताप आहेत ते ताप कोणालाही बांधणार नाहीत, त्रास देणार नाही, त्यांनी कोणी पोळून निघणार नाही. जर आपला पुरेपूर प्रसाद प्राप्त झाला तर. तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी. संसारात शोक खूप आहे, देह दुःख आहेत. त्या देह दुःखांमध्ये देखील देहाला आलेला आजारपण, शारीरिक आजारपण, मनाला झालेली दुःख, बुद्धीला झालेली दुःख, त्यामुळे निर्माण होणारे शोक. घरदार, जमीन जुमला, संपत्ती या संबंधी निर्माण होणाऱ्या अडचणी. अडचणी म्हणजे मुळात नसणं, असतील तर राखण्याबाबतच्या अडचणी,
चोरांनी पळवणं, इन्कम टॅक्स, त्याच्यापासून कसं वाचवावं याच्या संबंधीचे त्रास, शोकाचे काही कमी विषय नाहीत. तसेच जे देह संबंधित आहेत, नातू नीट शिकत नाही, मुलीचं लग्न अजून होत नाही, मुलं होत नाहीत, इथपासून मग नंतर सगळं. ममता या संदर्भामध्ये येणारं सगळं हे शोकाचे विषय आहेत. तसंच समाजामध्ये होणारे अन्याय, अत्याचार, वर्ग कलह, एखाद्या वर्गाला सतत हीन लेखलं जाणं, त्यामुळे होणारा मानसिक त्रास, राज्य बेळगाव महाराष्ट्रामध्ये कधी येणार, मग राष्ट्र घुसखोरी कधी थांबणार, या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वासंबंधी विचार, मानवतेसंबंधी विचार लोप पावून जातो. अनेक शोकाचे विषय आहेत. तरी कवणाते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. पण आपला प्रसाद रस कल्लोळ पुरेपूर जर प्राप्त झाला तर त्रिविध तापांचा चटका कोणाला लागणार नाही, शोक कोणाला जाळणार नाहीत. या शोकाने आपण जळत असतो आतून. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. आणि इथपासून या 4थ्या ओवीपासून 8व्या ओवीपर्यंत अगदी थोडक्यात हठयोग ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या समोर उभा केला. हठयोग काय आहे हे थोडक्यात सांगितलं म्हणजे या ओव्या काय आहेत ते कळेल. हठयोग ही एक ध्यान योगाची पद्धत आहे. आपण ज्या पद्धतीने ध्यान करतो ती राजयोगाची पद्धत आहे. पण हठयोग ही देखील एक पद्धत आहे. आणि या नाथ संप्रदायामध्ये निवृत्तीनाथांच्या आधी गहिनीनाथांपर्यंत ही हठयोगाची साधना केली जात होती. या नाथ संप्रदायाची एक शाखा गोरक्षनाथांनंतर चरपटनाथ, अडवंगीनाथ अशा पद्धतीने हठयोगाचं आचरण करत राहिली. आणि गहिनीनाथांपासून पुढं निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, स्वामी माधवनाथांपर्यंत राजयोगाच्या अंगाने चालत आली. आपले जे पूर्वसूरी आहेत हठयोगी, आणि त्यांनी सांगितलेली साधना याचं जे ऋण आहे तर त्या ऋणाचा निर्देश या योगाने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र जे अनुग्रह दिले ते राजयोगाच्या ध्यान पद्धतीचेच अनुग्रह दिले. सांप्रत काळी स्वामीजी म्हणत असत की सांप्रत काळी हठयोगाच्या अंगाने साधना करणारे कोणी नाहीत. हठ योग असा तो शब्द आहे. त्याच्यामध्ये हट्टाचा काही समावेश नाही. आपल्याला हट्टाग्रह अशा अंगाने तो शब्द वाटतो, तसा मात्र तो त्याचा अर्थ नाही. योगाच्या बाबत ज्यांचा अज्ञान आहे ते मात्र हट्टाने केला जाणारा योग असा त्याचा उल्लेख करू शकतात. कारण ज्यांना काहीच करायचं नाही आणि काही माहिती नाही ते कशालाही नावं ठेवू शकतात आणि काही म्हणू शकतात. ह ठ हा ह आणि ठ हा शब्द सूर्य आणि चंद्र या शब्दांचं प्रतिनिधित्व करतो.
सूर्यनाडी, चंद्रनाडी अशा रीतीने नाड्यांचा अभ्यास करून विशिष्ट प्राणायामांच्या प्रकारांनी सुषुम्ना नाडीमध्ये प्राणांचा प्रवेश करून प्राण ऊर्ध्वगामी करण्याची कला म्हणजे हठ योग आहे. हठ योग असं म्हणण्याचं कारण असं आहे की सूर्यनाडी आणि चंद्रनाडी या माहित असलेल्या ज्या दोन नाड्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त देखील एक नाडी आहे जी गुप्त आहे, तिला सुषुम्ना मध्यमा असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये या सूर्यनाडी किंवा चंद्रनाडी किंवा इडा आणि पिंगला यांच्या साहाय्यानेच किंवा रूपकाच्या भाषेत अजून गंगा आणि यमुना असंही म्हटलं जातं, डावी नागपुडी आणि उजवी नागपुडी याच्या दरम्यान असलेली तिसरी नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी, ज्याला सरस्वती असंही म्हटलेलं आहे. ही जी मध्यमा आहे, ही मध्यमा या सूर्य आणि चंद्र नाडींच्या अभ्यासाने सुषुम्ना नाडी आणि जिचं मुख अच्छा दिलेलं आहे आणि जी उघडलेली नाही अशी उघडण्याची कला म्हणजे हा हठयोग आहे. या हठयोगामध्ये 3 बंध घालून मूळ बंध, ओड्डियाण बंध आणि जालंधर बंध हा अवघड समजला जातो. याच्या संबंधी विस्तृत प्रवचन आपली झालेली आहेत, त्यामुळे मी सूत्र रूपाने सांगत असतानाच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मूळ बंध, ओड्डियाण बंध आणि जालंधर बंध असे 3 बंध याच्यामध्ये अभ्यासले जातात. मूळ बंध ही बैठकीची एक विशिष्ट व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये खालून गुदद्वाराकडून निघून जाणारा जो अपान वायू आहे तो अपान वायू त्या ठिकाणी टाच लावून अडवला जातो. ओड्डियाण बंधामध्ये आपला जो नाभी कमलाचा प्रदेश आहे तो प्रदेश आकुंचन करून जवळपास पाठीच्या मणक्यापर्यंत मागे खेचला जातो. आणि जालंधर बंधामध्ये आपली जी हनुवटी आहे ती हनुवटी या छातीचं जे हाड आहे गळ्यापाशी असलेलं त्याच्यामध्ये जी खोपणी आहे तिथं लावलं जातं. अशा प्रकारे 3 बंध लावून मग प्राणायाम केला जातो. पूरक, कुंभक आणि रेचक या पद्धतीने हा प्राणायाम केला जातो. एक नाकपुडी बंद करून जी उघडी आहे त्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. समजा 4 मात्रा, 4 अंक किंवा 4 वेळेला नाम किंवा एखादा मंत्र 4 वेळेला असा उच्चारत जर श्वास घेतला एका नाकपुडीनी तर दोन्ही नाकपुड्या दाबून धरायच्या, बंद करायच्या आणि कुंभक करायचा म्हणजे तो श्वास रोधून धरायचा. तो त्याच्या चौपट रोधून धरायचा म्हणजे 4 आकडे जर श्वास घेतला तर 16 आकडे तो कुंभक करायचा. आणि जी नाकपुडी दाबली असेल आणि श्वास घेतला असेल, आता श्वास घेतलेली नाकपुडी दाबून त्याच्या विरुद्ध नाकपुडीने 8 आकडे मोजेपर्यंत श्वास सोडायचा. मग पुन्हा त्या नाकपुडीने 4 आकडे श्वास घ्यायचा, 16 आकडे दाबून धरायचा, थांबून धरायचा आणि दुसऱ्या विरुद्ध नाकपुडीने 8 आकडे सोडायचा. अशा रीतीने प्राणायामाची पद्धत आहे. या प्राणायामाच्या देखील 2-3 पद्धती आहेत. पण अशा पद्धतीने सतत प्राणायाम करत राहणं हे या ध्यानाचं सुरुवातीचं तंत्र आहे. 3ही बंध लावून सतत प्राणायाम करत राहणं. या प्राणायामाने आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्या इडा आणि पिंगला
या ज्या नाड्या आहेत त्या जशा वापरल्या जातात, या नाड्यांची सुरुवात मूळ बंधापासून म्हणजे आधार चक्रापासून, म्हणजे जो पाठीचा मणका आहे त्याचं जो शेवट आहे तिथपासून या दोन्ही नाड्यांची सुरुवात होते. आणि त्याच्या बरोबर असणारी जी तिसरी नाडी आहे मध्यमा किंवा सुषुम्ना, तीही तिथंच असते, पण तिचं मुख अच्छा दिलेलं असतं. पाठीच्या मणक्यापासून वर येऊन पुढे येऊन जिथं पाठीचा मणका सुटतो तिथून त्या नासिकाग्रापाशी येतात अशी समजूत आहे. आणि दोन्ही नाकांनी म्हणजे इडा आणि पिंगला, डावी आणि उजवी, त्या संपतात आणि बाहेर पडतात. पण त्या ठिकाणीच सुषुम्ना मात्र तिथून वर देखील जाते, पण तिचा खालचा मार्ग अच्छा दिलेला बंद असल्यामुळे ती सांप्रत काळी बंद असते. अशा प्रकारचा प्राणायाम करत असताना शरीरामध्ये प्रथम नाडी शुद्धी होते. नाडी शुद्धी अशा करता होते की आपल्या शरीरामध्ये ज्या या 3 प्रधान नाड्या आहेत त्याच्यातल्या 2 वापरत्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 72,000 नाड्या शरीरामध्ये काम करतात. त्याच्यातून रस, रक्त, मूत्र, स्वेद, वीर्य अनेक प्रकारच्या गोष्टींचं वहन होत असतं. या ज्या नाड्या आहेत या नाड्या मुख्यतः प्राणांच्याच आधाराने चालतात. इडा आणि पिंगला या ज्या 2 नाड्यातून प्राण घेतले जातात त्याच्यातूनच इतर नाड्यांचं चलन वलन होत असतं. जेव्हा सतत प्राणायाम केला जातो तेव्हा दीर्घ प्राण आत घेतल्यामुळं आणि बाहेर सोडत असल्यामुळं या नाड्यांची शुद्धी होते. जशी एखाद्या नळीची शुद्धी, एका बाजूनी जर नळी फुंकली तर दुसऱ्या बाजूनी ती साफ होत जाते, त्या प्रकारे या नाड्यांची शुद्धी होत जाते. आणि आधार चक्राच्या ठिकाणी म्हणजे मूळ बंधाच्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची उष्णता निर्माण होते. अर्थात हे मी जे सांगतो आहे ते तुम्ही कोणी करून पाहायचं नाहीये. अशा करता की सांप्रत हा अभ्यास केला जात नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या आधार शक्तीची या अंकी, हृदयाकाश पल्लकी, मन पवनाची खेळणी, 17वियेचे स्तन्य, अनुहताचा हल्लर उगासी, हे विशिष्ट शब्द आहेत आणि हठयोगाचे आहेत, म्हणून ही प्रक्रिया सांगतो आहे. तिथं उष्णता निर्माण होते. प्रचंड प्रमाणामध्ये कोठ्यामध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळं कोठ्याची शुद्धी होते. नाडी शुद्धी होते तशीच कोठ्याची शुद्धी होते. तसंच त्या ठिकाणी अडकलेला, वेगाने घेतलेला आणि 16 आकडे थांबवलेला असा प्राणवायू खालून अपानींच्या ठिकाणी, अपानींच्या द्वाराच्या ठिकाणी टाच लावून ठेवलेली असल्यामुळं वायू खाली सरकत नाही आणि ओड्याण बंध लावलेला असल्यामुळं देखील तो वर येत नाही. अशा रीतीने दाबून घेतलेला प्राणवायू तिथं भरून राहिलेला असतो दीर्घकाळ. अशामुळं देखील नाडी शुद्धी आणि शरीर शुद्धी तिथं तयार होत राहते, सुरू होते. आणि या दरम्यान कुंडलिनीच्या मुखावरचं असलेलं आच्छादन, सुषुम्ना नाडीच्या मुखावर असलेलं आच्छादन उष्णतेच्या मुळे बाजूला होतं, ती मोकळी होते. साधक आत्मबोध संपादन करण्यासाठी म्हणून ध्यानाला बसलेला असल्यामुळं आणि प्राणायाम करत असताना देखील काही नाम किंवा काही मंत्र असे उच्चारत असल्यामुळं आणि त्याचा ध्यानाला बसण्याचा हेतू हा आत्मदर्शनाचा असल्यामुळं आत्मविचार जो सूक्त रूपाने होता तो त्या ठिकाणी अत्यंत जागृत होतो. त्याच्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना थेट सहस्रदल चक्रापर्यंत म्हणजे वरपर्यंत येतात आणि तिथं
चंद्रामृताचं तळ म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे, तर ते तळ थोडं कलंट, म्हणजे ब्रह्मभाव आहे तो ब्रह्मभाव खरा तिथं असतो, तर तो थोडा तिरका होतो आणि तिथून ती कुंडलिनी तो स्त्राव पिते. अशी एक अलंकारिक भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेली आहे. खरं म्हणजे या विषयाला आता कुठं सुरुवात झाली. पुढच्या वेळेला या कुंडलिनी योगाबद्दल मी विस्तृत सांगेन. आणि हे सर्व सद्गुरूंच्या कृपेने होतं, अशा प्रकारचं स्तवन इथं केलेलं आहे. तो सगळा विषय आपण पुढच्या वेळेला पाहू. मात्र आपल्याला जे एकूण पाहायचं आहे तर ते कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते, 6ही पदर चक्रांचे पदर कसे उलगडले जातात, त्या ठिकाणी जेव्हा कुंडलिनी शक्ती येते तेव्हा साधकाला काय काय अनुभव येतो, आणि हे सर्व साधका तू माऊली, अशी माऊली सद्गुरू त्यांच्या कृपेने कसं होतं याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी या मोजक्या 8 ओव्यांमध्ये केलेलं आहे. खरं म्हणजे 5च ओव्यांमध्ये, कारण 3 ओव्यांपर्यंतचं निरूपण आपलं झालं. ज्या विषयाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये जवळपास 200 ओव्या लिहिल्या, तो विषय 5 ओव्यांमध्ये इथे लिहिलेला आहे. पण तो आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नंतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मारुतः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. सर्व संत